येऊ दे येऊ दे येऊ दे. लक्ष तर नेहमीच असतं, येता जाता पावलोपावली. म्हणून तर मनानं समजते स्वतःला त्याची सावली. समजते स्वतःला त्याची सावली. राधा हे जरा जास्तच काव्यात्मक होते असं नाही का वाटत आहे तुला? म्हणजे हे जरा खूपच सिरियस होत आहे सावली वगैरे. म्हणजे इथपासून मला माझ्या मनातल्या रोमांस पर्यंत जायला खूपच वेळ लागेल. अजून ते रोमांस खूळ आहेस का तुझ्या डोक्यात? म्हणजे काय? काय रोमांस? रोमांस हा रोमांच. रोमांस हा आज माझ्या जगण्याचा भाग आहे. तू भाव देत नाहीस म्हणून तुझ्यावर थोडा राग आहे. बापरे. जगण्याचा भाग आहे, तुझ्यावर थोडा राग आहे. तोच माणूस रागवतो ज्याचं आपल्यावर प्रेम आहे. येऊ दे येऊ दे. येऊ दे येऊ दे. आणि का त्याच्याकडे लक्ष द्यायचं? त्याचा आपल्यावरच नेम आहे. नेम आहे? नेम आहे. राधा, राधा तुला कळतंय का? तू काय केलंस कळतंय का? मी सुरुवात केलेली तिथून. मी इथून सुरुवात केलेली, तू परत तिथपर्यंत. पोएटिक जस्टिस वगैरे कळलंय तुला यार? तुला कळतंय का? तू पोएटिक जस्टिस? हा म्हणजे बघ ना, तू तिथेच आणून ठेवलेलं आहेस. तू तिथेच आणून ठेवलेलं आहेस यार. कमाल, जमलाय गेम, जमलाय. हा जिथून मी सुरुवात केली तिथेच तू पुन्हा विषय नेऊन ठेवलायस. बरं, आता तू खरी शोधतेस तुझ्या लाडक्या दादाची बाली. और इस बात में हो जाए जोर से ताली. बजाओ ताली, बजाओ ताली, ओए बजाओ ताली, बजाओ ताली, ओए बजाओ ताली, बजाओ ताली, ओए बजाओ ताली. सिरियसली म्हणजे शनायाकडे बघून वाटत नाही की ती मेंटली इल असेल. एक्झॅक्टली. नाही, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ना की ज्या समोरच्याला नुसत्या बघून कळतच नाहीत. म्हणजे आता मी वाईट आहे असं म्हणणारे पण खूप जण आहेत. फक्त तुझ्यासारखं कोणी असलं ना तर त्याच व्यक्तीला कळतं ना मी नक्की कसं आहे. हा हो ना. आता शनाया पण कशी आहे तुला माहितीच आहे. पण लोक काय म्हणतात, मी तिला वाईट वागवतो म्हणून ती अशी वागते. आता काय बोलणार याच्यावर? लोकांचं काय, ती काही विचार करतात ना. म्हणूनच मी तुला घरी बोलवलं. म्हटलं तू स्वतःच्या डोळ्यांनी बघशील ना तेव्हाच तुझा विश्वास बसेल. आता तरी खात्री पटली ना तुझी? म्हणजे विश्वास बसलाय ना? हो ना. आणि मी जे पाहिलं ना ते खूप हॉरिबल होता. हो, पण राधिकाचं काय? राधिकाचं काय? ती सीईओ पदाचा राजीनामा देईल. सीईओ तू बनशील. मग काय, सगळं तुझ्या ताब्यात येणार आहे. फक्त सगळं तुझ्या हातात आल्यानंतर राधिका मसाल्याचा ताबा तेवढा तू माझ्याकडे दे. हा म्हणजे मला कळलं नाही. अगं म्हणजे तुझ्यावर ऑलरेडी केवढा भार असणार आहे ना. म्हणजे सगळं एकटी कसं सांभाळू शकशील तू ना? मी आहे ना तुझा भार हलका करायला. सो टेन्शन घेऊ नकोस तू. आपण असं करूया, एसबी कंपनीची सीईओ तर तू होशीलच. म्हणजे ते झाल्यावर एसबी कंपनी तू सांभाळ, राधिका मसाल्याचं मी बघतो. म्हणजे कसं एव्हरीथिंग विल बी बॅक टू नॉर्मल, राईट? म्हणजे सगळं कसं आपल्याला हवं तसं आपल्या प्लॅनिंग नुसार होईल, राईट? परफेक्ट. म्हणजे आपण ना पुढे प्लॅन करायला हरकत नाही. स्टील म्हणजे ना हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटतंय तितकंच ते एक्झिक्यूट करायला कठीण असेल असं मला वाटतंय. सोपं काहीच नसतं माया. हे बघ, बिझनेसमध्ये डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर ठेवून काम करावं लागतं. आणि तू काही टेन्शन घेऊ नको. तुझ्याबरोबर गुरुनाथ सुभेदार असताना तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रॉब्लेम तर आता सुरू होणार तुमच्या दोघांच्याही आयुष्यात. गॅरी आणि माया असा कलर दाखवेल ना तुम्हाला माझा की तुमचं पूर्ण फेसच ब्लॅक होईल कायमचं. बास आता नुसतीच बोलतेस. खा आता लवकर. स्पायसी आहे का? नाही ठीक आहे.
आले 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 होल्ड का. अरे बाबा येते. शालू बेबी व्हॉट्स गोइंग ऑन. काय आहे, कुठे होतीस, काय कुठे जाते, मला आताच्या आता कळायला पाहिजे. मम्मा प्लीज मला इरिटेट करू नको, माझं ऑलरेडी डोकं दुखतंय. ओके ओ माय गॉड, डोकं दुखतंय. तुला डोकं आहे. मम्मा प्लीज. ओके ओके शालू बेबी. ओके शालू बेबी, मी जस्ट मेंटली रिलॅक्स करत होते तुला. कसं आहे, माणूस जेव्हा इरिटेट होतो ना तेव्हा एखादा जोक मारला ना की तो रिलॅक्स होतो. एनिवेज, का डोकं दुखतंय माझ्या शालू बेबीचं? काय झालं? गॅरी झाला. मीन्स आता काय केलं त्यांनी? मम्मा काय नाही करत आहे ते विचार ग. ओके, काही नाही करत आहे तो. गॅरी आपल्या बॅग बिहाइंड तिकडे माया बरोबर हॉटेलिंग करतोय, मस्त मजा करतोय, आणि आपण इकडे वन टाइमचं जेवण पण धड जेवू शकत नाहीये. शालू बेबी लीव इट ना. अगं तो आपल्याला पैसे देतोय, तो आपल्याला 5 लाख रुपीज देतोय. लक्ष देऊ नको त्याच्याकडे. एवढे 5 लाख रुपीज देतोय, केवढे पैसे देतोय ना मम्मा. एकदा आठव, माझं जेव्हा गॅरीशी लग्न झालं ना तेव्हा आपल्याकडे याच्या 5 टाइम्स पैसे होते. सगळे गॅरीमुळे गेलेत, आपला एवढा लॉस झालाय आणि तू 5 लाख रुपीज घेऊन खुश राहणार आहे. सॉरी पण मला हे पटत नाहीये. ओके ट्राय टू अंडरस्टँड. अगं आतापर्यंत तो आपल्याला फक्त 5,000 देत होता. ओनली 5,000. आता एकत्र 5 लाख रुपये देतोय. तुला कळत कसं नाही शालू बेबी? ओके ठीक आहे, मी त्याच्याकडे 10 लाख रुपये 10 लाख रुपीज मागते. त्याची लेवल आहे का द्यायची? त्याची लेवल आहे का नाही मला माहित नाही, पण मम्मा तू हे विसरू नकोस, माया त्या एसबी कंपनीची सीईओ झाली ना की गॅरी राधिका मसाले स्वतः घशात घालणार आहे, हे पण लक्षात ठेव. म्हणजे त्याच्याकडे पैसे असणार आहेत. शालू बेबी काय सांगतेस तू? मग आता मी त्याला असं नाही सोडलं. त्याला डिवोर्स हवाय ना, मग त्या डिवोर्सची प्राइस जास्त आहे. हळूहळू हळूहळू मी या 5 लाख रुपीजचे नाही 5 करोड रुपीज घेतले ना मम्मा, तर मी पण शनया नाव लावणार नाही. नो शालू बेबी, नो नो नो. का नाही? नाही नाही, प्रॉब्लेम काय आहे? तसं नाही. आज आज मला कॉन्फिडन्स आला की तू माझी मुलगी आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू शालू बेबी. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू गॉड, थँक्यू. माझी पार्टनर, माझी बायको जर तुझ्यासारखी असती ना तर आज मी कुठच्या कुठे पोहोचलो असतो. अशा वागण्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माया, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. ओके बाय. गुरुनाथ, मला सुद्धा काही गोष्टी पटत नाहीत माया, पण मी हे सगळं करतोय ते फक्त तुझ्यासाठी, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू माया. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या जेव्हा आपल्याला वाटत असतं ना की आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट हवाय, तो नव्हताच माझ्याकडे, आणि तो सपोर्ट मला तुझ्याकडून मिळाला माया. माया, तुझा हा सपोर्ट मला आयुष्यभरासाठी हवाय. माझ्याशी लग्न करशील माया? आजपर्यंत कधीही त्यांनी स्वतःचा शब्द पाळलेला नाहीये. तू त्यांच्यावरती विश्वास ठेवावा का नाही हे आता तूच ठरवायचंय. काय खरं आणि काय खोटं तेच काही कळत नाहीये. म्हणजे गुरुनाथ जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्याबद्दल सिंपथी वाटतेच, पण राधिकाने जे काही सांगितलं त्यावरून गुरुनाथची दुसरी बाजू समोर येते. इनफॅक्ट फील होते या दोघांमध्ये नक्की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय तेच काही कळत नाहीये. तरी या वेळेला ना बऱ्यापैकी यमक जुळत होते. कॉलेजला असताना नुसतेच आपले टलट चालू असायचे, त्यामुळे जाम मजा यायची. पण मजा आली यार हा गेम खेळून. सगळे कॉलेजचे जुने दिवस आठवले, मजा आली. मला खरंच खूप मजा आली. मला खूप मजा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी इतक्या दिवसांनी इतकं मनमोकळेपणानं हसले आहे ना, खरंच खूप छान वाटलं मला. तुला एक सांगू का राधा, कॉलेजमध्ये असताना सगळ्यात जास्त मला काय आवडायचं तुझ्यातलं? काय? हे असं मनमोकळेपणाने हसणं.
सिरियसली आपल्या कॉलेजमध्ये, अख्ख्या कॉलेजमध्ये तू एकच मुलगी अशी होतीस जी अशी छान हसायची. नाही तर सगळे मुली म्हणजे काय दात दाखवण्याचं कसलं कॉम्प्लेक्स, हसा ना छान. बरं आणि ती एक अंजली, हे कुठलं हसणं आहे? ती एक अमृता होती आठवत आहे, म्हणजे ती जरा मनमोकळेपणाने हसायची. पण हे काय, तुला माहिती तिचं स्वरयंत्र गाढवाचं होतं. एक काय बोलतोय, सिरियसली रिसर्च झाला तिच्या स्वरयंत्रावर, तेव्हा कळलं की ते गाढवाचं आलंय चुकून. अगं खरंच. पण हे जे ना, हे असं असं हसायला पाहिजे ना छान. अरे यार सौमित्र, तुला एक सांगू, बोल ना. यांनी मला जेव्हा प्रपोज केलं ना, तेव्हाही हेच म्हणाले, मी इतकं मनमोकळेपणानं हसते हे आवडतं त्यांना. गुरु सिरियसली, गुरुला जर तुझं एवढं मनमोकळं हसणं आवडत होतं तर मग पुढे आयुष्यभर रडवलं कशाला त्याने? जाऊ दे ना सौमित्र आता तो विषय. नाही विषय जाऊच दे, पण मी काय चुकीचं बोललो का? नाही, तू बरोबरच बोलतोयस. पण राधा, मला अजून एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार. गुरुला तुझं मनमोकळं हसणं आवडत होतं म्हणून त्याने तुला प्रपोज केलं, इथपर्यंत ठीक आहे. पण तुला काय आवडलं ग गुरुमध्ये? म्हणजे तू का हो म्हणालीस त्याला? छान होते ते, रुबाबदार होते, हुशार होते, मुख्य म्हणजे माझ्यावरती प्रेम करायचे. तेव्हा मला असं वाटलं की माझ्यासारख्या साध्या मुलीवरती एक रुबाबदार माणूस प्रेम करतोय, मला प्रपोज करतायत, ते छान वाटलं तेव्हा. राधा, तू इतकी प्रेमात होतीस ना गुरुच्या की तुला बहुतेक दिसत नव्हतं काही आजूबाजूचं. पण तुला माहितीये का, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे तेव्हा सुद्धा काही प्रमाणात त्याचं चालू असायचं. म्हणजे तुमचा अफेअर असताना सुद्धा, म्हणजे बारीक बारीक फ्लर्टिंग वगैरे. मग तेव्हाच का नाही सांगितलं? अगं नाही एवढं सिरियस नव्हतं का तेव्हा. म्हणजे ते कॉलेजचं एक वय असतं, तेव्हा आपलं एक मजा मस्ती टाइमपास चालू असतो, त्या प्रमाणात होतं. म्हणजे पुढे जाऊन ते एवढं सिरियस होईल, म्हणजे तो एक त्याचा गुणच होईल असं म्हणतो वाटलं मला. आणि त्यातून तुला कोण सांगायला येणार? तू बोलायचीस तरी का आमच्याशी नीट? तुझी भीती वाटायची आम्हाला. तुला काही येऊन सांगायचं म्हणजे एक मुस्काटात खायची तयारीच ठेवायला पाहिजे होती. आणि तसं येऊन सांगितलं असतं तरी ऐकलं असतंस का तू तेव्हा? मग ऐकलंच नसतं तेव्हा. मुख्य म्हणजे दुसऱ्या कुठल्या मुलाशी बोलणं हेच पाप वाटायचं. मुख्य म्हणजे इतकी प्रेमात होते मी यांच्या. मग लग्न केलं, काही आनंदाचे सुखाचे क्षण घालवलेत आम्ही सुद्धा. मग आमच्या सुखी संसाराला नजर लागली आणि बघता बघता सगळंच बिघडत गेलं. माझं शनायावर प्रेम आहे, मी तिला कधीही सोडणं शक्य नाही. पण राधिका, माझ्याकडे पर्याय नाहीये. मला नाही न्यायचं तुझ्या बरोबर. राधा, जाऊ दे आता, ठीक आहे. युगाच विषय काढला आणि तुला तुझा भूतकाळ आठवला असेल ना. चल चल चल, आपण विचार नको करूया. ओके, सोडून दे आता. तुला फ्रेश करतो, मस्तपैकी कॉफी बनवून आणतो मी माझ्या हातची. ओके, आलोच.